महाराष्ट्रावरती आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता. त्याचं कंप्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत. आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत. मी त्यांना सांगितले, सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू. सर, एकूणच या प्रकरणामध्ये आमदार वैभव नाईक यांनी त्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली, पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात तोडफोड केली त्यांनी, कायदा मोडला. ठीक आहे, शेवटी एक भावना आहे माणसाची, पण आम्ही त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी, मी मगाशी म्हटलं की आराध्य दैवत आहे. हा पुतळा तात्काळ आम्ही उभारू आणि कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तर शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारण्याचं काम करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. शिवरायांचा पुतळा हा पुन्हा लवकरात लवकर उभारण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं.